नमस्कार मित्रांनो, आज आम्ही सुएझ कॅनल क्रॉस करत आहोत। कॅनल म्हणजे मराठीत सांगायचं झालं तर कालवा, आणि हा आहे सुएझ कालवा। इथून आम्ही आता जात आहोत। या कालव्याची माहिती सांगायची झाली तर हा कालवा आहे इजिप्तमध्ये, आणि हा पूर्णपणे मानवनिर्मित कालवा आहे, आणि जगातील 8% समुद्री व्यापार ह्याच कॅनलमधून होतो। ह्या कॅनलची लांबी आहे 193 किलोमीटर, आणि हा कॅनल मॅरिटेरियन सीला सुएझशी जोडतो। समजा भारतातून युरोपला जायचं असेल आणि जर हा सुएझ कॅनल नसता तर युरोपला जाण्यासाठी 7000 किलोमीटरचा अधिक प्रवास करून गोल फिरून जावं लागलं असतं, जो शिपसाठी 34 दिवसाचा अधिक प्रवास झाला असता। म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर हा कॅनल म्हणजे एक शॉर्टकट आहे। आणि ह्या कॅनलच्या निर्माणाची सुरुवात 25 एप्रिल 1859 मध्ये झाली, आणि ह्या कॅनलला बनवण्यासाठी अजूनपर्यंत 400 मिलियन फ्रांस एवढा खर्च झाला आहे। तरीसुद्धा या कॅनलचं अजून पण काम चालू आहे। म्हणजे जवळजवळ 200 वर्ष उलटून गेली तरी या कॅनलचं काम अजून पण पूर्ण झालेलं नाही आहे। सुएझ कॅनल हा जगातील सर्वात जास्त उपयुक्त शिपिंग मार्ग आहे, आणि ऑगस्ट 2014 मध्ये ह्या कॅनलची रुंदी अजून वाढवण्यात आली। त्यामुळे एकाच दिवशी ह्या कॅनलमधून 97 शिप जाणे सहजपणे शक्य होऊ लागले। आणि आता या कॅनलची लांबी आहे 193.3 किलोमीटर, आणि खोली आहे 24 मीटर, आणि रुंदी आहे 205 मीटर। आणि ह्या कॅनलला क्रॉस करण्यासाठी 8 तास लागतात। म्हणजे आम्ही सकाळी 7 वाजता कॅनलमध्ये एंट्री केली होती, आणि दुपारी 3 वाजता या कॅनलमधून आम्ही बाहेर पडू। आणि हा कॅनल आपण फ्रीमध्ये पार नाही करू शकत, त्यासाठी इजिप्त गव्हर्नमेंटला $1,75,000 एवढा टोल भरावा लागतो। म्हणजे इंडियन मनीमध्ये झाले 1,43,50,000। आणि ह्या चॅनलला पार करून देण्यासाठी इजिप्त गव्हर्नमेंटचे 4 पायलट येतात, त्याच्यामुळे दुर्घटनेचा धोका खूपच कमी असतो। आणि इथे बघा, आमच्या शिपच्या मागे एक टगबोट कायम स्टँड बाय आहे। समजा अचानक खूप वारा वगैरे चालू झाला तर ही टगबोट आमच्या शिपला बाजूला आपटण्यापासून वाचवते। आणि कॅनलमधून एकाच वेळी 10 ते 20 शिप रांगेत जात असतात, म्हणून 2 शिपमध्ये एक विशिष्ट अंतर मेंटेन करून प्रवास करावा लागतो। आणि ह्या कॅनलमधून रात्रीचा पण प्रवास केला जातो। रात्री रूट नीट दिसण्यासाठी दोन्ही बाजूला लाईटीची पण व्यवस्था केलेली आहे। शिपच्या दोन्ही बाजूला खूप कमी जागा असल्यामुळे या कॅनलमधून खूप काळजीपूर्वक प्रवास करावा लागतो। आणि ह्या कॅनलमध्ये 28 मार्च 2021 या दिवशी एक एव्हरग्रीन नावाची शिप अडकली होती, आणि ती जवळजवळ 6 दिवस अडकून होती। त्यामुळे जगातील सर्वात जास्त यूज केला जाणारा शिपिंग मार्ग 6 दिवस बंद होता। ह्या शिपला बाहेर काढण्यासाठी खूप युद्ध पातळीवर प्रयत्न चालू होते। टगबोट पण बोलवण्यात आल्या होत्या, हेलिकॉप्टर पण बोलवण्यात आली होती, क्रेन पण बोलवण्यात आल्या होत्या, पण एवढे प्रयत्न करून सुद्धा ही शिप आपल्या जागेवरून 1 इंच पण हलली नव्हती। शेवटी निसर्गाचा असा काही करिश्मा झाला। 28 मार्च या दिवशी रात्री पाण्याला अचानक भरती आली, आणि पाण्याची लेवल वाढली। त्याच्यामुळे ऑटोमॅटिकच ही शिप बाहेर निघाली, आणि 6 दिवस अडकलेली वाहतूक पुन्हा एकदा सुरळीतपणे चालू झाली। आणि ह्याच कॅनलवरून इस्रायल आणि इजिप्त यांच्यात 1956 मध्ये खूप मोठं युद्ध झालं होतं। आणि ह्याच ऐतिहासिक कॅनलचा अभ्यास मी शाळेत असताना भूगोलमध्ये केला होता, आणि त्याच कॅनलमधून मी आता प्रवास करतोय। ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे। आणि बाकी सुएझ कॅनलची इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि शिप रिलेटेड अशाच माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।